अर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, 26 मार्च रोजी श्री रामनवमी आहे आणि यानिमित्त आपल्याला रामनवमीनिमित्त एक विशेष सेवा करायची आहे. तर आपल्याला रामनवमीनिमित्त रामरक्षा पठणाचे पाठ करायचे आहे. तुम्ही 1 वेळा म्हणू शकता, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, तुम्हाला जितकं शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही रामरक्षा पठण करू शकता. आता रामरक्षा पठणाचे फायदे काय आहे? तर नकारात्मकता नष्ट होऊन घरातील जी काही नकारात्मकता ऊर्जा असते ती नष्ट होऊन प्रसन्नता येते, मन शांत होते, दिवसभराचा ताणतणाव कमी होतो, सर्व प्रकारच्या संकटापासून संरक्षण मिळते, भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो, शारीरिक व्याधीपासून संरक्षण होते, तसेच कामातील जे काही अडथळे असतात ते दूर होतात आणि या स्तोत्राच्या उच्चाराने म्हणजेच वातावरणातील घरातील वातावरण जे काय आहे ते शुद्ध होते, मुलांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होते. रामरक्षा सिद्ध करण्याची देखील एक पद्धत आहे की रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळेस एका वेळेसच ठराविक ठिकाणी ठराविक वेळेस आणि त्याच ठिकाणी आपल्याला बसून रामरक्षा म्हणायची आहे. जागा बदलायची नाही. त्याच वेळेला त्याच ठिकाणी म्हणून रामरक्षा जर आपण म्हटली रोज तर रामरक्षा सिद्ध होते. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज 13 वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजेच शारदीय नवरात्रा दररोज 13 वेळा पठण केल्यास रामरक्षा सिद्ध होते. आता रामरक्षाचे अद्भुत असे फायदे आहेत. अशुभ शक्तीपासून आपला बचाव होतो. आपण जर रामरक्षा रोज म्हटली, तुम्ही कधीही म्हणू शकता, त्यासाठी वेळेचं बंधन नाही. जर रामरक्षा आपण रोज म्हटली तर अशुभ शक्तीपासून आपला बचाव होतो. राहू केतू महादशेच्या त्रासेतून आपल्याला मुक्ती मिळते. कर्जमुक्ती व कर्ज वसुलीसाठी देखील रामरक्षा स्तोत्र अतिशय फायदेशीर आहे. आता रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत. त्या पाठाचे जर सतत पठण केले तर आपल्याला स्वतंत्र फलित मिळते. कौसल्ये दृशो पातु हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्याचे विकार बरे होतात. रामरक्षा आपणास जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पौर्णिमेपासून पठण केल्यास खूप छान आपल्याला फायदे मिळतात. म्हणजेच रामरक्षा ही कोणत्याही पौर्णिमेपासून महिन्यातील पौर्णिमेपासून आपण जर त्याचं पठण केलं तर अतिशय अद्भुत फायदे होतात. रामरक्षा रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळेस म्हणावी. वेळ जागा बदलू नये. तसेच त्या आजारातून अनुकूल श्लोक पठण केल्यास आजारातून मुक्तीही मिळते. ह्या श्लोक पठणाचे 15,000 पाठ जप करणे. जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेली श्रीरामरक्षा सिद्ध यंत्र सतत जवळ ठेवावे, म्हणजेच त्वरित आजारापासून आपली मुक्तता मिळते. आता श्रीरामरक्षा या स्तोत्राचे महत्त्व खूप आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्राचे चरित्र हे अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येते की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिलेला आहे. बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. हातपाय धुवून शुचिभृत होऊन रामरक्षा म्हणल्यास हरकत नाही. कुमारवयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात. नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदैव सर्व काळ रक्षण करते. आबाल बालकांनी वृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावे. त्यापासून निश्चितच आपल्याला फायदा मिळतो. आता रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण देखील एक पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत ते अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला 2दा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावशाली आहे. तर जरूर तुम्ही रोज रामरक्षाचे एकदा तरी पठण करा आणि नाही शक्य झालं तर रामनवमी येत आहे 26 मार्च रोजी, तर त्या दिवशी अवश्य तुम्ही
रक्षाचे पठण अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय 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 स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.